ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ट्रिग्नोमेट्री. ओके, म्हणजे आपलं ट्रिग्नोमेट्री ऑलरेडी झालेलं आहे, पण आता ह्या सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत माहिती आहे का, ज्या चॅप्टरला जास्त मार्क्स म्हणजे इव्हॅल्युएशन्स जास्त आहे, जे चॅप्टर जास्त मार्कासाठी विचारले जाऊ शकतात, त्या चॅप्टरवरती आपल्याला जास्त फोकस करायचं आहे. ते चॅप्टर परत शिकवण्यात येतील आणि त्याचबरोबर आणि ह्या चॅप्टर रिगार्डिंग म्हणजे मागील 2 वर्षामध्ये कसे क्वेश्चन विचारले, क्वेश्चन पेपर, बोर्डाचे क्वेश्चन पेपर आपण याच्यामध्ये दाखवून आणि त्या रिगार्डिंग त्या क्वेश्चनचं आपण प्रॉपरली सोल्युशन बघणार आहोत, ज्यामुळे की टोटली आपली प्रॅक्टिस होणार आहे. बरोबर आहे, म्हणजे पर्टिक्युलर चॅप्टर आपण एक्सप्लेन करणार आहोत. ओके, आणि त्याचबरोबर हा चॅप्टर बोर्डामध्ये कसा विचारला, त्याच्यावर कशा प्रकारे क्वेश्चन आले, त्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत. ओके, चला तर आजच्या या सिरीजमध्ये म्हणजे स्पेशली आजच्या या सिरीजमध्ये आपण चालू करणार आहोत ट्रिग्नोमेट्री. जे की तुम्ही मला विचारत होते की सर ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय थोडेसे डाऊट्स आहेत, तुम्ही तो परत एक्सप्लेन करा. त्यामुळे फर्स्ट आपण चॅप्टर घेतला ट्रिग्नोमेट्रीचा. ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर्स बघायला गेला तर खूप इंटरेस्टिंग चॅप्टर्स आहे. त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन होण्यासारखं गरज नाही आहे आणि तुम्ही प्रॉपरली मी ज्या पद्धतीने तुम्हाला जे व्हॅल्यूज वगैरेच्या चार्ट वगैरे देईल त्यानुसार तुम्ही त्याला लर्न करायचं आणि त्याच रिगार्डिंग एक्सप्लेन केल्यानंतर मी त्याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन्स देईल. ते क्वेश्चन्स तुम्ही जर प्रॉपरली केले आणि आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज आहे, जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस केली तर ऑटोमॅटिकली आपला ह्यामध्ये चांगला स्कोरिंग बनवू शकतो. ठीक आहे, तर आपण चॅप्टरकडे वळूयात. चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे डायग्राम. हे बघा, ही डायग्राम आहे, म्हणजे ए बी सी, ए बी सी. बरोबर आहे. आता ए बी सी म्हणजे ह्या ठिकाणी थीटा आहे. ओके, म्हणजे अँगल ह्या ठिकाणी आहे. अँगल ह्या ठिकाणी असता तर वेगळं झालं असतं. अँगल कोणत्या ठिकाणी आहे, सी ठिकाणी आहे. बरोबर आहे. त्यानंतर ए सी हायपो, त्याला आपण कर्ण म्हणतो, हायपोटेनियस. बरोबर आहे, क्लिअर. आणि ए बी ही सीची अपोजिट साईड, त्याला आपण अपोजिट साईड्स म्हणतो. ओके, बी सी इज द ॲडजस्टंट साईड. अँगल सीची ॲडजस्टंट साईड आहे बी सी. अँगल सीची ॲडजस्टंट साईड कोणती आहे, बी सी आहे. ओके, तर त्या रिगार्डिंग आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आपण ते क्वेश्चन आपण बघूयात. जसं की विचारलेलं आहे आपल्याला साईन थीटा. बरोबर आहे, काय विचारलं आहे, साईन थीटा. तर साईन थीटा म्हणजे काय, अपोजिट्स अपॉन हायपो. ओके, इथे लिहायचं साईन थीटा. साईन थीटा अपोजिट्स अपॉन हायपो, म्हणजे अँगल थीटा म्हणजे अँगल थीटा दिलं आहे, म्हणजे इथून बघायचं. अपोजिट म्हणजे कुठून बघायचं, इथून बघायचं. अपोजिट म्हणजे थीटाच्या अपोजिट कोणती आहे, गुड, ए बी. ए बी आणि हायपो कोणता आहे, ए सी. ए सी. ओके, ए बी अपॉन ए सी म्हणजे साईन थीटाची व्हॅल्यू कोणती आली, ए बी अपॉन ए सी. त्यानंतर दुसरा आहे कॉस थीटा. कॉस थीटा म्हणजे काय, ॲडजेसंट अँगल थीटा अपॉन हायपो, हायपोटेनियस. बरोबर आहे. आता कॉस थीटा म्हणजे इथूनच बघायचं. याच्यामध्ये ॲडजेसंट साईड कोणती आहे, बी सी. आणि याची अपोजिट साईड कोणती आहे, सॉरी हायपोटेनियस कोणता आहे खाली, ए सी. म्हणजे उत्तर काय आलं, बी सी अपॉन ए सी. कोणतं आलं, बी सी अपॉन ए सी. समजतं. त्यानंतर विचारतात टॅन थीटा. काय, टॅन थीटा. टॅन थीटा अपोजिट्स अपॉन ॲडजस्टंट साईड. काय येतं, अपोजिट्स अपॉन. बघा, टॅन थीटा, टॅन थीटा अपोजिट्स अपॉन ॲडजस्टंट साईड. म्हणजे अपोजिट कोणता याच्यामध्ये, ए बी, राईट. आणि ॲडजस्टंट कोणता आहे, बी सी. ॲडजस्टंट कोणता आहे, बी सी. ओके, आता हे प्रॉपरली बघा. आपल्याकडे दिलं आहे साईन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा. समजलं. आता मी तुम्हाला सांगितलं की साईन थीटा, साईन थीटा अपोजिट अपॉन हायपो, कॉस थीटा ॲडजस्टंट अपॉन हायपो, आणि त्यानंतर कोणतं,
टॅन थिटा ॲडजेसंट अपॉन अपोजिट अपॉन ॲडजेसंट, अपोजिट्स अपॉन ॲडजेसंट. इज क्लिअर. सेम या 3 व्हॅल्यूवर सगळ्याच व्हॅल्यू बनतील. कशा? आता मी बघा साइन थिटा हा जो असतो हा कोसेकच्या अपोजिट असतो. काय असतो? कोसेकच्या उलट असतो. ओके, इथं आपण लिहू कोसेक थिटाच्या उलट साइन थिटा. आता साइन थिटा आपल्याकडे किती आहे? ए बी अपॉन ए सी. म्हणजे कोसेक थिटा काय होईल? ए सी अपॉन ए बी. ओके, काय होईल? ए सी अपॉन ए बी. म्हणजे आपण याला उलट म्हणजे आपण असं लिहू शकतो 1 अपॉन साइन थिटा, 1 अपॉन साइन थिटा. म्हणजे कोसेकची व्हॅल्यू अशीही बनते. म्हणजेच आपण त्याला म्हणतो कोसेकला साइनच्या उलट लिहितात. ओके, त्यानंतर सेक थिटा हा कॉसच्या उलट असतो. म्हणजे कॉस किती दिलेला आपल्याला? बी सी अपॉन ए सी. तर काय होईल? ए सी अपॉन बी सी. आणि त्यालाच कसं लिहितात? 1 अपॉन कॉस थिटा. कसं लिहितात? 1 अपॉन कॉस थिटा. म्हणजे आपण त्याला असंही लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कोसेक थिटाची व्हॅल्यू मिळाली, सेक थिटाची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर कॉट थिटा काय असतो? हा टॅन थिटाच्या उलट असतो. टॅन थिटा काय? ए बी अपॉन बी सी. बघा इथे ए बी अपॉन बी सी. आता आपण लिहू शकतो बी सी अपॉन ए बी. म्हणजे याला लिहू शकतो 1/tan थिटा. 1/tan थिटा. काय लिहू शकतो? 1/tan थिटा. ह्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या प्रॉपर्टीज प्रॉपरली तुम्ही जर करून घेतला तर तुमचं 70% याच्यामधला पूर्ण भाग ऑटोमॅटिकली समजून जातो. इज क्लिअर. आता आपण बघायला गेलं सम काही प्रॉपर्टीज इथे पण आहे. या ठिकाणी दिले बघा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा आणि कॉस थिटा काय होतं? टॅन थिटा बनतं. काय बनतं? टॅन थिटा. ओके, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. बरोबर आहे. त्यानंतर इथे विचारलं आहे साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. कॉस आणि इन ब्रॅकेट 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा. बरोबर आहे. त्यानंतर इथे काय येईल? कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा काय बनतं? 90 मायनस थिटा बनतं. आणि ह्या ठिकाणी टॅन थिटा इंटू टॅन इन ब्रॅकेट 90 मायनस थिटा म्हणजेच काय होतं? इज इक्वल टू टॅन इंटू कॉट. तर 90 मायनस थिटा म्हणजे टॅन इंटू कॉट. म्हणजे बनतं टॅन इंटू थिटा इंटू कॉट थिटा म्हणजेच 1. इथे उत्तर येतं 1. काय इथे उत्तर? 1 येतं. इज क्लिअर. हा इथपर्यंतचा पोर्शन तुम्हाला प्रॉपरली समजला असावा. त्यानंतरचं याच्यामध्ये येतं खाली आपण कंप्लीट द क्वेश्चन करणार आहोत. ते पण आपण बघूया. हे बघा साइन 30 1/2. साइन 30 1/2. कॉस 30 √3/2. कॉस 30 √3/2. आता हे आपल्याला व्हॅल्यू आहेत. ह्या व्हॅल्यूचा चार्ट पण मी तुम्हाला नाही ग्रुपमध्ये देईल. तो ग्रुपमध्ये दिल्यानंतर आणि याच्या मी ट्रिक्स पण सांगेल. तर या ट्रिक्स पण तुम्हाला सांगेल. त्यानंतर तुम्ही त्या पण मेन्शन इथे करून घ्यायच्यात. बरोबर आहे. हा चार्ट तुम्हाला हा व्हॅल्यूचा चार्ट तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल आणि त्याच्या ट्रिक्स सांगेल. त्या ट्रिक्स पण तुम्हाला लर्न करून घ्यायच्या आहेत, बघायच्या आहेत. त्या ट्रिक्स केल्यानंतर खालचे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. बरोबर आहे. त्यानंतर इथे विचारलं, इथं क्वेश्चन आहे कंप्लीट द इक्वेशन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉय स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉय स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. काय बनेल? इज इक्वल टू 1. प्रॉपर्टीज tan 30. तो tan 30 1/√3. 1/√3 म्हणजेच कॉट 30. जर आपल्याला कॉट 30 काढायचं असेल तर मी सांगितलं कॉट 30 म्हणजे टॅनच्या √3/1 म्हणजेच √3 बनतं. बरोबर आहे. इथे विचारलं साइन 30 1/2.
कॉस 30 √3/2 साइन 60 √3/2 कॉस 45 1 √2 tan 45 1 ओके. ह्या व्हॅल्यूबद्दल तुम्हाला चार्ट दिला जाईल. ते चार्ट तुम्ही प्रॉपरली बघून घ्यायचा आणि तो चार्ट कसा लक्षात ठेवायचा ह्याबद्दल पण तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे. त्यानंतर तुम्ही तो बघून घ्यायचा. ओके, कारण ह्या व्हॅल्यू आल्या तर आपल्याला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. इज अन क्लिअर? समजलं इथपर्यंत क्वेश्चन्स? ओके.